ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी अहिल्यानगर की, जहां जमीन के विवाद में भाऊ साहेब पुंड के परिवार के साथ बुरी तरह मारपीट की गई। साथ ही बात होगी अकोला की, जहां स्थानीय अपराध शाखा ने अवैध शराब निर्माण के खिलाफ बड़ी कार्यवाही करते हुए शराब भट्टी को ध्वस्त कर दिया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। अहिल्यानगर जिले के शिंगवे गांव में जमीन विवाद को लेकर एक परिवार पर हमले का मामला सामने आया है। हमले में घायल गणेश पुंड का इलाज मैक्स केयर हॉस्पिटल में चल रहा है। पीड़ित परिवार ने पुलिस पर मामले में लापरवाही बरतने और आरोपियों के खिलाफ कार्यवाही नहीं करने का आरोप लगाया है। पीड़ित परिवार के अनुसार जमीन विवाद को लेकर भाऊ साहेब पुंड के परिवार के साथ मारपीट की गई, जिसमें गणेश पुंड गंभीर रूप से घायल हो गए। उनका इलाज अहिल्यानगर के मैक्स केयर अस्पताल में जारी है। परिजनों का आरोप है कि घटना के बाद भी पुलिस उनसे पूछताछ करने नहीं पहुंची। घायल भाऊ साहेब पुंड ने प्रशासन से निष्पक्ष जांच और आरोपियों के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग की है। फिलहाल मामले को लेकर क्षेत्र में चर्चा का माहौल है और सभी की नजर पुलिस की आगामी कार्यवाही पर टिकी है। मी 2020 मध्ये अर्जुनराव पुंडे यांची शेती घेतलेली आहे। त्यांचे 16 फेब्रुवारीपासून माझ्या मागं वाद करू राहिले। त्यांना शेती मागं पाहिजे। त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला 5 CNC दाखल आहे। SP ऑफिसला 2 अर्ज आहे। पोलीस स्टेशनला ऑन दी स्पॉट मला मारताना, माझ्या वडिलांना मारताना, त्यांना पोलीस स्टेशनला आणताना, पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिघांनी माझ्यावर दगडफेक करून दी 14/5ला त्यांनी दगडफेक केली पोलीस स्टेशन समोर। आता मला काल संध्याकाळी काल किती तारीख घटना तुमच्या आता लागलेली? आता ही काल झालेली 29/5/2026। तुमच्या डोक्यात काय आणलेलं आहे? रॉड आणि दगड मारलेला आहे। तुम्ही कारवाई नाही केली का? नाही, मला हॉस्पिटल आणलं, मी बेशुद्ध पडलो होतो। पोलिसांनी मागच्या वेळेस त्याला दोन्ही आरोपींना धरून आणलं होतं माझ्या समोर पोलिसांनी। पोलीस कोण? आता त्यांचं नाव नाही आठवत, पण त्यांनी तिथं नाही, कालच्या घटनेचे पोलीस कोण आहेत? तुम्ही आता काय म्हणले ते कोण? कालचे नाही, 14/5ला ज्या वेळेस पोलिसांनी विखे पाटीलच्या गेटला मला वडिलांना मारताना, तर दोन्ही प्रकाश अर्जुन पुंड, ऐश्वरी प्रकाश पुंड दोघांना पोलीस स्टेशनला आणून आम्हाला उपचारासाठी सिव्हिलला पाठवलं आणि त्यांना पाठीमागून सोडून दिलं। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही आहे। आणि काल संध्याकाळी मावळणीच्या तिथं कोणी गुन्हा दाखल नाही तो? कोणी गुन्हा दाखल नाही? कोणते पोलीस होते त्यावेळेस? पोलीस स्टेशन जे तुमच्याकडे जे आले ते कारवाईसाठी, त्याचं नाव काय? तिन्हीचं नाव नाही आठवत। पुंड राहणार शिंगवे नाईक, तालुका नगर। झाली घटना काय ती कालची? तुमच्या मुलाला मारहाण केली? संध्याकाळी 10च्या दरम्यान रस्त्यात गणेश भक्त पुंड त्याला अडून अर्जुन रामभाऊ पुंड, प्रकाश अर्जुन पुंड आणि मुंबई अर्जुन पुंड या तिघांनी रस्त्यात अडून हाणमार केली। कशाने केली? लोखंडी रॉड आणि लांबून दगडं फेकले। अशा पद्धतीची डोक्याला मार लागला। तो आज सिटी केअरला उपचार घेतो। त्याच्या आधी पोलीस स्टेशनला 4-5 तक्रारी अर्ज देऊन 4-5 यांशा नोंदून तरी कारवाई कुठली केली नाही। परब साहेब तिथं तपासी अधिकारी आहेत, ते निश्चित म्हणतात आता थांबा, 2 दिवस थांबा, हे मिटन। आणि ते एकमेकाला मॅनेज झालेली आहेत। कोण मॅनेज झालेले आहे? कोण मॅनेज झालेले आहे? प्रकाश अर्जुन पुंड आणि अर्जुन रामभाऊ पुंड हे भारताला मॅनेज होऊन थोरात कोण? तपासी अधिकारी, पोलीस पोलीस बरं MIDC हे पैसे घेऊन मॅनेज झालेले आहेत। त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळत नाही आणि आमच्या जीविताला धोका आहे। प्रकाश अर्जुन पुंड याने मीडियावर अशी धमकी दिली आम्हाला का तुमचा मुर्दा पाडू दोघांचा। हा वाद कशापासून झालेला आहे? वाद त्याची वडिलांकडून आम्ही जमीन 5 वर्षापूर्वी घेतली, ती आज टायटल क्लिअर आहे, पैसे देऊन मोकळे झालेलो आहे, खरेदी खत आहे, नोंदी आहे, पिकं आहे, झाडं बांधावरले झाडं तोडून टाकलेले मोठाले। त्याच्या विरोधात वनीकरणकडे आम्ही तक्रार केलेली। वनीकरण येऊन पंचनामा करून गेले। वनीकरण काही कारवाई केली का?
अजून कारवाई केली नाही, करतो म्हणजे. तुमची इथून पुढे दिशा काय आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याच्यात आमच्या जीविताला धोका झाला नाही पाहिजे. आमच्या सर्व कुटुंबाला दहशत आहे. आज आम्हाला झोपा नाही. आमची वस्ती गावाच्या पूर्वेला एकांती आहे, त्याच्यामुळं आम्हाला दहशत रात्रभर जागावं लागतं. आणि हे दोन्ही बी हे गुन्हेगार आहेत. दारू वगैरे पितं काय काही? ते दररोज 5च्या पुढं दारू पितात बापले आणि 10 वाजूस्तर ढेंगाणा आपल्या भागात 6 ते 10 वाजूस्तर लाईट नसती. त्या अंधाराचा फायदा घेऊन हे आमच्यावर दहशत करू राहिलेले, दिवे मारण्याची धमकी देतात. अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब बरपे की रिपोर्ट। अकोला जिले के सिंदखेड़ मोरेश्वर में स्थानीय अपराध शाखा ने अवैध ग्रामीण शराब निर्माण के खिलाफ बड़ी कार्यवाही करते हुए शराब भट्टी को ध्वस्त कर दिया। कार्यवाही के दौरान 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया और भारी मात्रा में शराब बनाने की सामग्री नष्ट कर दी गई। पुलिस ने अवैध रूप से संचालित ग्रामीण शराब निर्माण केंद्र पर कार्यवाही करते हुए संजय हरि नारायण केवट, रमेश केवट और भीमराव दशरथ वानखेड़े को गिरफ्तार किया। पुलिस ने मौके पर शराब निर्माण में उपयोग की जा रही सामग्री जब्त कर नष्ट कर दी। गिरफ्तार आरोपियों को आगे की कानूनी कार्यवाही के लिए संबंधित पुलिस स्टेशन के हवाले कर दिया गया है। अभियान को स्थानीय अपराध शाखा प्रमुख शंकर शेलके की टीम ने सफलतापूर्वक अंजाम दिया। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। रत्नागिरी जिले के गुहागर तालुका की दाबोल खाड़ी में स्थित अवैध भराव को लेकर विवाद गहरा गया है। विसापुर क्षेत्र में रेत उत्खनन करने वाले रेंजरों को किनारे तक पहुंचाने के लिए खाड़ी के किनारे बड़े पैमाने पर भराव किए जाने का आरोप लगाया है। मामले को लेकर जांच और कार्यवाही की मांग तेज हो गई है। उनका कहना है कि ऐसे किसी भी कार्य के लिए विभिन्न सरकारी विभागों की अनुमति आवश्यक होती है, इसलिए ये स्पष्ट किया जाना चाहिए कि ये भराव किसी मंजूरी से किया गया है। मामले में महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड और स्थानीय राजस्व प्रशासन की भूमिका पर भी सवाल उठ रहे हैं। स्थानीय नागरिकों और पर्यावरण प्रेमियों ने भराव की माप, संबंधित अनुमति पत्रों की जांच तथा जिम्मेदार लोगों के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग की है। फिलहाल पूरे मामले को लेकर क्षेत्र में चर्चा का माहौल है और अब सभी की नजर प्रशासन की जांच और आगे की कार्यवाही पर टिकी हुई है। गुहागर तालुक्यातील विसापूर या गावात खाडीमध्ये अनधिकृतपणे भराव केलेल्याचं निदर्शनात आले। तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात, कसं बघता याकडे? तुम्ही बोलताय ती वस्तुस्थिती आहे त्या विसापूर आणि कारूळच्या सीमेजवळ विसापूर हद्दीमध्ये, विसापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाळूसाठी वाळूसाठी एकदा खाडीमध्ये भराव केलेला आहे की वाळूचं तिथं ड्रेजर म्हणजे जी बोट येते 50 ब्रॅचची ती तिथे लागावी, तिथं क्रेनने उपसा करावी, यासाठी खूप आतमध्ये अनधिकृतपणे भराव केला गेला आहे। त्यामुळे ते मी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडे जी मागणी करणार आहे आणि ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे, कारण खूप आतमध्ये वाळू व्यवसायासाठी त्याने अनधिकृतपणे भराव केला आहे। या संदर्भात महसूल विभागाशी कोणाशी आपली चर्चा झाली होती यापूर्वी? चर्चा झाली नाही, पण मी संबंधित अधिकाऱ्यांजवळ संबंध करणार आहे आणि त्यांना वस्तुस्थितीची दाखवून देणार आहे की या पद्धतीने इथे भराव झालेला आहे, कारवाई व्हायला पाहिजे। रत्नागिरी से सी न्यूज संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।